ऑपरेशन सिंदूर से दुनिया के सामने भारत की ताकत सामने आई है, जिसके बाद सैनिकों की बहादुरी को सलाम करने के लिए राज्य भर में तिरंगा रैलियां निकाली जा रही है। इसी कड़ी में आज बुल्ढाना में सभी दलों की ओर से रैली का आयोजन किया गया। जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकवादी हमले के बाद भारतीय सेना द्वारा चलाए गए सफल ऑपरेशन सिंदूर ने भारत की सैन्य ताकत और वैश्विक भूमिका को उजागर किया है। इस पृष्ठभूमि में सैनिकों की बहादुरी को सलाम करने के लिए पूरे देश में तिरंगा रैलियां आयोजित की जा रही है। इसी कड़ी में आज बुल्ढाना में सर्वदलीय तिरंगा रैली आयोजित की गई। इस रैली का आयोजन भाजपा जिला अध्यक्ष विजयराज शिंदे के नेतृत्व में किया गया। रैली उनके जनसंपर्क कार्यालय से होते हुए शहीद जवान स्मारक तक पहुंची। यहाँ शहीद जवानों को सामूहिक सलामी दी गई। ये तिरंगा रैली सैनिकों का मनोबल बढ़ाने, उनकी बहादुरी की सराहना करने और देशभक्ति की भावना जगाने के लिए निकाली गई। पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यामुळे निष्पाप पर्यटकांचा जो बळी गेला, त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय नौजवान आणि महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। भारत यावेळेस एवढ्यावरच थांबला नाही, तर पाकिस्तानच्या एअर बेसवर हल्ले करून त्यांची वायुसेनेची पूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त केली। पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। पाकिस्तानला भारताच्या हवाई हद्दीमध्ये सुद्धा घुसू न देण्याचं काम आमच्या भारतीय जवानांनी केलंय। ज्या जवानांचं हे शौर्य संपूर्ण देशामध्ये आज गौरविले जात आहे। तिरंगा रॅली प्रत्येक ठिकाणी काढून देशाच्या जवानांना त्यांच्या शौर्याला सलाम केला जातोय, सॅल्यूट केला जातोय व जे जवान शहीद झाले त्यांना या ठिकाणी वंदन केला जाते आहे। मला अभिमान आहे, गर्व आहे की संपूर्ण देश आज जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि जवान स्वतःच्या छातीला माती लावून प्राणाचं बलिदान करून या मातृभूमीचं रक्षण करताय। मी भारतीय जवानांना तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी सॅल्यूट करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शतकापासून पाकिस्तानने आतंकवाद हा एक हत्यार वापरला होता आणि भारताला छळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो वारंवार वाढतच होता आणि सगळ्यात जास्त त्यांनी म्हणजे जर का हा छळवाद आतंकवादाने मांडला होता तो होता जम्मू अँड काश्मीरमध्ये। आपण नेहमी बोलणे चालणे व्हायचे, छोटे मोठे बॉर्डर स्क्रिमिशेस व्हायचे, पण फुल फ्लेज्ड ॲक्शन यावर्षी भारताने घेतलेलं आहे आणि अशी ॲक्शन घेतलेली आहे की जे शहीद आपले जवान झालेले आहे त्यांच्या स्मृतीला वळून सांगतो की आम्हाला सैनिकांना खूप आनंद वाटतो की एकदाच धडा शिकवला म्हणजे पुन्हा हे जे दुश्मन आहे पाकिस्तान आहे आपल्याशी लढायची हिम्मत करणार नाही। आणि इंग्लिशमध्ये म्हणतात फिअर इज द की। जी भीती वाटली पाहिजे दुश्मनाला आपल्याबद्दल ती भीती निर्माण आपण केलेली आहे। शहीद सैनिक तर तीनच गोष्टीसाठी लढतो, नाम, नमक आणि निशान। आज ही निशाणाच्या नावानं आपण तिरंगा रॅली काढली। आम्हाला आमचं ऊर भरून येतं त्या ह्याच्यासाठी की आमच्या जे शहीद होतात, जे जवान आहे त्यांच्यासाठी तुम्ही एवढं मोठं करता आणि ज्या निशाणासाठी आम्ही लढतो, ज्या निशाणासाठी आम्ही मरतो त्या निशाणाच्या नावानं ही रॅली काढलेली। आम्ही माजी सैनिक आणि आजी सैनिक आणि त्याच्या कुटुंबियाच्या वतीने सर्व जणांचे फार आभार मानतो।